नमस्कार मंडळी. स्वतःचा आदर ही स्वार्थीपणा नाही. मंडळी, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला मनातून नाही म्हणून इच्छित असता, पण केवळ समोरचा माणूस दुखवेल किंवा नाराज होईल या भीतीने बळजबरीने हो म्हणता, तेव्हा तुम्ही समोरच्याचा आदर करत नसता, तर तुम्ही स्वतःच्या आत्मसन्मानाचा बळी देत असता. स्वतःच्या वेळेची, स्वतःच्या सुखाची आणि स्वतःच्या मनाची किंमत करणं हा स्वार्थीपणा कधीच नसतो. ती तुमची स्वतःप्रती असलेली जबाबदारी असते. जो माणूस स्वतःच्या मनाचा आदर करू शकत नाही, त्याच्या मनाचा आदर हे जग तरी कसं करणार? त्यामुळे स्वतःला त्रासात टाकून दुसऱ्याला खुश करणं आजच बंद करा. नंबर 2, मोफत उपलब्ध असणाऱ्याची किंमत नसते. निसर्गाचा आणि या जगाचा एक कडू नियम नेहमी लक्षात ठेवा. जी गोष्ट बाजारात सहज मुबलक आणि मोफत मिळते, त्याची लोक किंमत कधीच करत नाहीत. पाणी जेव्हा मोफत मिळतं तेव्हा लोक ते वाया घालवतात, पण तेच पाणी जेव्हा विकत घ्यावं लागतं तेव्हा त्याचा एक एक थेंब जपून वापरला जातो. तुमचेही काहीतरी असंच झालं असेल, तेव्हा तुम्ही प्रत्येक माणसासाठी, त्याच्या अगदी छोट्या छोट्या फालतू कामासाठी नेहमी उपलब्ध राहता. तेव्हा लोक तुम्हाला खूप चांगला माणूस समजत नाहीत, उलट त्यांच्या नजरेत तुमची किंमत कमी होते. जे तुम्हाला गृहीत धरू लागतात आणि स्वतःच्या हक्काचा नोकर समजायला लागतात. नंबर 3, नाही हा एक पूर्ण शब्द आहे. आपल्यापैकी अनेकांना नाही म्हणताना खूप भीती वाटते. आपल्याला वाटतं की जर आपण एखाद्या कामाला नकार दिला तर समोरच्याला खूप मोठी स्पष्टीकरण द्यावं लागतील, आपली कारणं सांगावी लागतील किंवा सबबी द्याव्या लागतील. पण एक गोष्ट आज मनावर कोरून ठेवा, नाही हा व्याकरणमध्ये स्वतःमध्येच एक पूर्ण शब्द आहे आणि वाक्य आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल, तर शांतपणे डोळ्यात डोळे घालून आणि नम्रतेने सांगा, माफ करा, मला हे जमणार नाही. तुम्हाला कोणासमोरही स्वतःची वकिली करण्याची किंवा स्पष्टीकरण देत बसण्याची अजिबात गरज नाही. नंबर 4, खऱ्या नात्याची खरी परीक्षा. अनेक लोकांच्या मनात अनामिक भीती असते की जर मी माझ्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा जवळच्या लोकांना एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलं तर ते माझ्यापासून रागवतील, माझ्याशी बोलणं बंद करतील किंवा मला सोडून निघून जातील. पण मंडळी, या भीतीने खोटं हो म्हणण्यापेक्षा एकदा नाही म्हणून बघाचंच, कारण तुमचं एक नाही तुमच्या आयुष्यातील खोट्या माणसाचे चेहरे समोर आणेल. जी माणसं तुमच्या फक्त फायद्यासाठी तुमच्यासोबत जोडलेली असतात, ती तुमच्या एका नकाराने दूर निघून जातात आणि जे तुमच्यावर खरं प्रेम करतात ते तुमच्या परिस्थितीचा आणि तुमच्या नाहीचा सुद्धा तितकाच आदर करतात. नंबर 5, तुमच्या वेळेवर पहिला हक्क तुमचा आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या फालतू आणि बिनकामाच्या गोष्टींना, पाट्यांना किंवा कामांना हो म्हणता असता, तेव्हा नकळत तुम्ही स्वतःच्या स्वप्नांना, स्वतःच्या ध्येयाला आणि स्वतःच्या कुटुंबाला नाही म्हणत असता. देवाने प्रत्येकाला दिवसाचे 24 तास सारखेच दिले आहेत. हा वेळ तुमचा आहे आणि यावर पहिला हक्क तुमचा आणि तुमच्या भविष्याचा आहे. दुसऱ्याचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्या स्वप्नाची लायब्ररी पेटवणं बंद करणं. तुमचं वेळ आणि स्वतःसाठी वापरायला शिका. लोकांना स्वतःची सीमा दाखवून द्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक तुमचा गैरफायदा किंवा वापर तेव्हाच घेऊ शकतात जेव्हा तुम्ही त्यांना तशी परवानगी देता. पहिली वेळ ही कदाचित समोरच्यांची चूक असू शकते, पण जर प्रत्येक वेळी तुमचा वापर होत असेल तर लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत असतील, तर ती समोरच्यांची चूक नाही, तो तुमचा स्वतःचा कमकुवतपणा आहे. लोकांना सुरुवातीला सीमा, बाउंड्री दाखवून द्या. त्यांना कळू द्या की तुम्ही चांगला माणूस आहात, पण मूर्ख नाही. जेव्हा लोकांना समजेल की तुमच्या चांगुलपणाची एक मर्यादा आहे, तेव्हा कोणचीही तुमच्या मनाशी खेळायची हिंमत होणार नाही. नंबर 7, चांगला माणूस बनण्याचा मुखवटा उतराव. या जगात सगळ्यांनाच खुश ठेवण्याचा प्रयत्न करणारा माणूस आयुष्यात कधीच आनंदी राहू शकत नाही. तुम्ही माणूस आहात, देव नाही की तुम्ही जगातील प्रत्येक व्यक्तीला समाधानी ठेवाल. मी खूप सरळ आहे, मी कोणाचं मन दुखवत नाही, मी कोणाला नाही म्हणू शकत नाही. हा चांगुलपणाचा मुखवटा आजच उतरून टाका. मनात राग ठेवून, आतून चिडून, वरवर खोटं हो म्हणण्यापेक्षा तोंडावर स्पष्ट आणि प्रामाणिकपणे नाही म्हणणारा माणूस जास्त श्रेष्ठ आणि खरा असतो. नंबर 8, मानसिक शांतता सर्वात महागडी आहे. दुसऱ्याला नाराज करायचं नाही, म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतेबाहेरच्या किंवा न आवडणाऱ्या कामाला हो म्हणता, तेव्हा समोरचा माणूस तर मोकळा होतो, पण त्यानंतरचे अनेक दिवस तुमचं मन चिंतेत, दडपणाखाली आणि त्रासात घालवतं.
आता शांतपणे विचार करा. समोरच्यांच्या चेहऱ्यावरचं 2 मिनिटाचं खोटं हसू महत्त्वाचं आहे की तुमच्या स्वतःच्या मनाची शांतता? या जगात मानसिक शांततेपेक्षा महागडी कोणतीच गोष्ट नाही. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीला हो म्हणू नका जी तुमची रात्रीची झोप आणि दिवसाची शांतता हिरवून घेईल. नंबर 9. नम्रता आणि कमकुवतपणा यातील फरक आहे. स्वभावाने नम्र असणं, संस्कृत असणं हीच खूप चांगली गोष्ट आहे आणि ते असलेच पाहिजे. पण इतकेही वागू नका की लोक तुमच्या पाठीवर पाय देऊन पुढे निघून जातील आणि तुम्हाला कळणारही नाही. नम्रता हा तुमचा दागिना असावा, तुमचा कमकुवतपणा नाही. जेव्हा तुमच्यावर अन्याय होत असेल, तुमच्या वेळेचा गैरफायदा घेतला जात असेल, जेव्हा खंबीरपणे उभे राहा आणि तुमच्या आवाजात ती ताकद आणा, जी समोरच्याला सांगेल की मी तुमच्याशी लढणं सोपं नाही. योग्य वेळी आवाज उठवणे हाच आत्मसन्मान आहे. नंबर 10. आत्मविश्वासाची एक नवी सुरुवात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिला एखाद्या चुकीच्या गोष्टीला, चुकीच्या माणसाला किंवा न आवडणाऱ्या कामाला पूर्ण आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे नाही म्हणाल ना, त्या रात्री तुम्हाला आतून जाणवेल की तुम्ही किती हलके आणि मुक्त झाला आहात. नाही म्हणणं म्हणजे कोणाचा द्वेष नाही करणं किंवा उद्धटपणे वागणं नाही. नाही म्हणणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची आणि वेळेची स्वतःच्या हातात घेणं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला सांभाळा आणि आजपासूनच चुकीच्या गोष्टींना नाही म्हणायला शिका. मंडळी, आयुष्यात प्रत्येक गोष्टीला हो म्हणणारा माणूस शेवटी स्वतःलाच हरवून बसतो. पण योग्य वेळी खंबीरपणे नाही म्हणणारा माणूस स्वतःचं आयुष्य वाजवतो. आजपासून एक वचन स्वतःला द्या, मी दुसऱ्यांचा आदर करेन पण स्वतःचा आत्मसन्मान गमावून नाही. कारण लक्षात ठेवा, जेथे स्वतःची किंमत कमी होते तेथे नकार देणं हीच खरी शहाणपणाची सुरुवात आहे. जर हे विचार मनाला भिडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आजपासूनच स्वतःला मी महत्त्व देईन असे लिहा. धन्यवाद.